एक तर कुठल्याही व्यावसायिकाला असणारा व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परवडत नसतं. पण रस्ते खराब, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काही सुखसुविधा MIDC कडनं मिळाल्या पाहिजे दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त 36,000 लोकांचा आकडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात ह्या स्थलांतर झालेल्या आहेत. हा आकडा अतिशय घातक आहे, कारण एकतर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि आहे त्या नोकऱ्या म्हणजे कंपन्या बंद झाल्यामुळे आहे त्या नोकऱ्या त्या लोकांच्या जात चाललेल्या आहेत. आणि सरकारचं झालंय काय की घोडेबाजार करणं, पक्ष फोडणं, नेत्यांना फोडणं याच्यामध्ये इतके व्यस्त आहेत की महाराष्ट्रामध्ये युवांना काय पाहिजे, नोकऱ्या कशा देता येईल, छोटे मोठे व्यवसाय कसे टिकवता येतील याच्यावर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष दिलं जात नाही. हे फार दुर्दैवी आहे. आणि सरकार जे म्हणतंय ते फक्त काय म्हणतंय की आपण कुठेतरी ज्या वेगळ्या IT पार्क आणण्यापेक्षा तिथं AI साठी लागणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण आणू. दुर्दैव असं त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि लाईट मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण नोकऱ्या तिथं त्या ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीच्या कंपन्या आपल्या राज्यात आणल्या पाहिजे आणि आहे त्या कशा टिकवल्या पाहिजे. जर टिकवता येत नसेल तर या सरकारला सत्ता राहण्याचा कुठेही अधिकार नाही. तर बघा, अतिशय महत्वाचे वेगळे विषय आहेत. एका बाजूला मराठी शाळा तुम्ही बंद करत चाललेला आहात. आदिवासी भागामध्ये असणाऱ्या आदिवासी शाळेमध्ये काय चाललंय दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. भोजन नीट मिळत नाही, चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, म्हणून मुलं आजारी पडतायत, साप चावतायत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन फक्त कुठंतरी मराठी आणि अमराठी असा मुद्दा आणून त्यावर राजकारण मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकार जर करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सुप्रियाताईंनी तुमच्या हाताला धरून मोदींची भेट करून आणि याचा एक व्हिडिओ व्हायरल होता. नाही, विषय एवढाच होता की एकतर तो घरगुती कार्यक्रम होता, तिथं राहुल गांधीजी होते, त्याच्याच बरोबर इतरही मोठे विरोधातले नेते सर्व आले होते, अखिलेश यादवजी होते. दुसऱ्या बाजूला सत्तेतले मंत्री, प्रधानमंत्री साहेब असतील, होममंत्री असतील, त्यानंतर जे या आपल्या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा तिथे आले होते. त्यामुळे कुठलाही घरगुती कार्यक्रम असला तर राजकारण त्याच्यामध्ये बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये समावेशक सर्वांनाच बोलवलं जातं. आणि दिल्लीला जो कार्यक्रम झाला होता रिसेप्शनला, तिथे सर्वच नेते आले होते आणि तिथे मग सगळ्यांनाच स्वागत करण्यासाठी मी स्वतः होतो, आमच्या पिढीतून सगळ्यात मोठा पवार म्हणून. त्याच्याच बरोबर माझी पत्नी होती आणि मग इतरही माझे भाऊबंद तिथं त्या ठिकाणी होते आणि सगळ्यांचं स्वागत आम्ही तिथं करत होतो. प्रधानमंत्री आल्यानंतर एक प्रोटोकॉल असतो आणि मग प्रोटोकॉल असल्यामुळे तिथे आपल्याला त्या प्रोटोकॉल पद्धतीने तिथं स्टेजवर जावं लागतं. आणि मी तिथं गेलो असता सुरुवातीला म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, एक साध्या आमदाराला, ते सुद्धा कर्जत जामखेडच्या सामान्य लोकांनी निवडून दिलेल्या एका आमदारांना पंतप्रधान ओळखतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे. नावानिशी त्या ठिकाणी ओळखतात, मी काय करतो हे त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मग ती पहिली चर्चा झाल्यानंतर परत एकदा फोटो काढण्याची वेळ त्या ठिकाणी आली होते. थोडंसं रिशफल काही लोकांना तिथं करण्यात आलं होतं आणि मग तेव्हा मी बाजूला होतो, तेव्हा सुप्रियाताईंनी मला तिथं बोलून घेतलं. आणि सुप्रियाताईंचं आपण जर बघितलं तर सत्तेत असो नाही तर विरोधात असो तिथे संबंध सर्वच खासदारांशी चांगले आहेत, नेत्यांशी चांगले आहेत. त्यामुळे मतदारसंघातला विषय असू नाही तर या राज्यातला कुठलाही मुद्दा असू, सुप्रियाताईंच्या ओळखीमुळे प्रश्न सोडायला नक्कीच त्या ठिकाणी मदत होते. बघा, जो कोणी क्रिमिनल असतो त्याला जात धर्म तिथं नसतो. ज्याने कोणी कृत्य केलं असेल त्याला लगेचच्या लगेच त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे. SP साहेबांच्या संपर्कात आम्ही सुद्धा आहे आणि आम्हाला कळालंय की त्या 3 ते 4 लोकांना पकडलं गेलं आहे, हैदराबादमधून आणलं गेलं आहे, जेलमध्ये टाकलं गेलं आहे. आता याच्यात अजून जर कुणी असेल आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर लगेचच्या लगेच पोलिसांना ते पुरावे देणं हे महत्वाचं आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्वाचं आहे. पण आम्हाला जे कळालंय की जे काय पुरावे होते त्या अनुषंगाने जे कुणी जबाबदार होते त्यांना तिथं जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. होम मिनिस्टर साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः लक्ष देऊन आहेत. आता जर होम मिनिस्टर साहेबांनी आम्ही जे ऐकलेलं आहे की तिथं जो व्हिडिओ बघितलेला आहे तिथं कुठले तरी भाजपचे आमदार आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांशी आणि लोकांचं बोलणं करून दिलं. जर होम मिनिस्टर सांगत असतील तर आम्ही कारवाई करू, त्यांच्यावर विश्वास कुठं ना कुठं तरी आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. कारण राजकारण करायचं झालं तर आम्ही तर विरोधात आम्ही पण राजकारण करू शकतो, पण जर पोलिसांनी कारवाईच केली असेल, जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी ते मान्य सुद्धा केलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यात
न जातीय न धार्मिक रंग आपण सर्वांनी दिला पाहिजे. कारण काही झालं, जो कोणी क्रिमिनल कृत्य करतो तो त्याला जात आणि धर्म नसतो, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं. कोकण न्यूज डिजिटलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून सर्व अपडेट्स सर्वप्रथम मिळवा.